हॅलो, माईक चेक 1 2 3 4. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर. मी एक दारुडे आहे. देवाची कृपा आणि अल्कोहोलिक्स अशा कार्यक्रमाचं आचरण यामुळे आज दारूच्या घातक घोटापासून दूर आहे. आज तारीख आहे 29 सप्टेंबर 2025. दुपारच्या 1 वाजलेला आहे आणि माझ्या दादरच्या घरी बसून मी रेकॉर्डिंग करत आहे. आजचा विषय आहे मीटिंगमुळे मी आनंदी राहतो. आता माझ्याकडे मी प्रत्येक वेळेला आता गेली मी 35 वर्षे शेअरिंग करतो आहे, त्यामुळे मला चांगली सवय माझ्या स्पॉन्सरने लावलेली आहे की शेअरिंग करण्यापूर्वी तयारी करायची आणि त्याच्यामध्ये बिल्डब्ल्यू काय म्हणतो, वेगवेगळ्या सभासदांनी बेस्ट ऑफ ग्रे पॉईंटमध्ये काय म्हटलं आहे ते शोधून काढायचं आणि त्याप्रमाणे आपलं शेअरिंग तयार करायचं. मी 200 पानांची 300 पानांची अशी मी वही करतो, त्याचं इंडेक्स करतो, त्याच्यामध्ये तारीख घालतो, विषय घालतो, कोणी सुपारी दिली बोलवतो, काय काय बोललो प्रत्यक्ष आणि काय काय तयारी केली होती ते सगळं लिहून ठेवतो. तर अशा माझ्याकडे 6 वह्या आहेत. तर मी मीटिंगचं महत्त्व या विषयावरती शोधायचा प्रयत्न केलो आणि गमतीशीर भाग असा की मीटिंगचं महत्त्व या विषयावर मी एकदाही बोललेलं नाही आहे. हा विषयावरती कोणी मला बोलायला सांगितलं नाही किंवा मलाही सुचलं नाही, काय असेल ते असो. पण आता मी मध्यंतरी इंग्लंडला गेलो होतो, तेव्हा मी ते इंग्लंडमध्ये केली मीटिंग असं एक व्हिडिओ केला होता, यूट्यूबवरती टाकलेलं होतं. त्याच्यामुळे त्याला बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळालेला होता. तर माझ्या मनामध्ये विचार आला आणि एका दोघांनी मला फोन करून सांगितलं की ते मीटिंगचं महत्त्व या विषयावर तुमच्याकडे काहीच नाही का? तर म्हटलं अरे खरंच की आहे, काय नाही, एखाद्याला ऐकायचं असेल, कारण मी नेहमी म्हणतो की हे रेकॉर्डिंग जे मी करतो आहे ते काय ज्ञानासाठी किंवा अक्कल पाजळण्यासाठी करत नसून ती संदर्भासाठीची लायब्ररी आहे. उद्या मी मेल्यानंतर कितीतरी वर्षानंतर कुणाला वाटलं की अरे ह्या विषयावरती कुठे शोधायचं, काय बोलायचं, काय नाही बोलायचं किंवा काय मुद्दे आहेत, तर तो हे ऐकलं त्यांनी तर त्याला त्याच्यामध्ये मुद्दे सापडू शकतील. त्यामुळे मी माझ्या 5-6 वयांमध्ये शोधलं तर आत्तापर्यंत मी याच्यावरती शेअरिंगच केलेलं नाही आहे. एक यूट्यूबवरती रेकॉर्डिंग आहे, ते आहे मीटिंग कशी चालवावी. किंबहुना माझ्या मनात एक बहुतेक विचार असा, मीटिंग कसे गाढव लोक चालवतात आणि त्याच्यामुळे पब्लिक कसं वैतागलेलं असतं ऐकणारं, त्या विषयावरती असेल. 2-3 भाग केले होते, मीटिंग कशी चालवावी किंवा मीटिंग कशी चालू नये ह्या विषयावरती. आणि इंग्लंडमध्ये केली मीटिंग म्हणून एक रेकॉर्डिंग केलेलं आहे, ते पण मी बघितलं. त्याच्यामुळे मीटिंगचं महत्त्व या विषयावरती मी यापूर्वी कधीही बोललेलं नाही आहे. आणि माझ्या सुदैवाने मी आता स्वतःहून या विषयावरती किंवा अल्कोहोलिक्स अनोनिमसचे जे सभासद रेग्युलर ऐकणारे आहेत यूट्यूब व्हिडिओ, त्यांच्याकडनं जो रिस्पॉन्स मिळतो त्याच्यावरती मी पुढचा विषय ठरवत असतो सर्वसाधारणपणे. बाकी आता एरवी कसं होतं की मीटिंगमध्ये गेलो, काहीतरी विषयाची सुपारी असली की मी रेकॉर्डिंग करतो, मग ते घरी आल्यानंतर त्याच्यामध्ये नवीन आणखी काहीतरी मुद्दे सुचतात किंवा मीटिंग संपल्यानंतर कोणतरी भेटतो आणि तो काहीतरी विचारतो, सांगतो, बोलतो, मग काहीतरी नवीन सुचतं, मग मी त्याचा भाग दुसरा वगैरे करतो. पण आता हे मीटिंगमुळे मी आनंदी राहतो. काहीतरी मी थंबनेल बनवलं आहे का, एक सेकंद मी बघतो जरा. ह्याचं काहीतरी मी थंबनेल आधी कधीतरी मीटिंग काहीतरी आध्यात्मिक, अच्छा दुसरं आहे, थांबा. सतत मीटिंगबरोबर आनंदी असणे, मीटिंग का, विमा, कृतज्ञता, परतफेड, मैत्री, जुने नवे भेट, कार्यक्रम, सेवा, इंग्लंडमध्ये केल्या 5 मीटिंग. बरं ठीक आहे, हरकत नाही. तर आता मी हे लावायचा प्रयत्न करतो आहे. काय तर ह्या अनुषंगाने आता मी बोलायचा प्रयत्न, आता याच्यामध्ये मग सगळंच येईल बरं का. तसं बघायला गेलं तर आपला अल्कोहोलिक्स अनोनिमसचा संबंध जो आहे तो मीटिंगमुळेच सुरू झाला आहे ना भाऊ. कोणीतरी 2 सभासद माझ्या घरी आले किंवा काही सभासद माझ्या घरी आले आणि त्यांनी मला मीटिंगबद्दल सांगितलं आणि मीटिंगला घेऊन गेले. त्यांनी त्यांची स्टोरी सांगितली आणि मीटिंगला मला घेऊन गेले. किंवा ज्यांना हे केलेलं नसतं, काय 12 स्टेपिंग केलेलं नसतं, मला सायकॅट्रिस्टने पण सांगितलेलं होतं, मला 12 स्टेपिंग केलेलं नाही. सुभाष के किंवा भिवंडी ग्रुपचा कोणी सभासद येऊन माझी स्वतःची स्टोरी सांगितली वगैरे असं काय केलेलं नव्हतं. मला फक्त हे केलेलं होतं, काय माझ्या वडिलांनी सुभाष के यांना भेटले होते आणि त्यांनी सांगितलं त्याला पाठवून द्या मीटिंगला, एवढंच केलेलं होतं. पण त्या व्यतिरिक्त मला 12 स्टेपिंग असं आपण नेहमी करतो नवीन सभासदाची माहिती मिळेल तसं केलेलं नव्हतं. पण मी अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आलो. त्यामुळे सांगायचं येतो असं की ज्याला 12 स्टेपिंग केलेलं नसेल, ज्याला स्टोरी सांगितलेली नसेल, तो बिचारा डायरेक्ट मीटिंगमध्येच येतो.
किंवा पोलीस स्टेशनमधनं मिळतं निरोप. सोशल वेलफेअर डिपार्टमेंट आहे अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं, आपलं सॉरी अल्कोहोलिक्स अनॉनिमस नाही, पोलीस डिपार्टमेंटचं सोशल वेलफेअर आहे. त्याच्यामध्ये कोणीतरी कंप्लेंट वगैरे केली असते घरातले कोणीतरी, मग तिथे जाऊन ते पोलीस त्याला बोलवतात आणि त्याला सांगतात जा यायच्या मीटिंगला वगैरे. काही वकील असतात, घटस्फोटाचे केसेस असतात, त्यांना तिथे सुचवतात. असंख्य प्रकारांनी अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा निरोप मिळाला तरी पहिला स्टॉप हा मीटिंगच असतो. तर आता मी विषय जो मांडायचा प्रयत्न करतो आहे तो म्हणजे मी मीटिंगमुळे आनंदी कसा आहे. आता कदाचित हे भाग पहिला होईल, असे अनेक भाग करायला लागतील मीटिंगमध्ये गेल्यामुळे काय होतं किंवा मीटिंगमुळे गेल्याने मी आनंदी का राहतो ते मी सांगायचा प्रयत्न करणार. आता मी ह्याच्यामध्ये ना पुस्तकामध्ये बघितलं, आपलं 24 Hours a Day नावाचं एक हॅझल्डनचं पुस्तक आहे, जे अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं वाङ्मय नाही बरं का, म्हणजे एने प्रसिद्ध केलेलं वाङ्मय नाही आहे. किंबहुना ते थॉट्स फॉर द डेच्या ऐवजी म्हणून मग GSOने आपल्याला रोजचे प्रतिबिंब नावाचं पुस्तक दिलं की रोज काहीतरी वाचायला पाहिजे ना, हे घ्या मग. तर त्याच्यामध्ये मी वाचायचा प्रयत्न केला, तर त्याच्यामध्ये 2-3 मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत. ते काय आहेत ते मी सांगायचा प्रयत्न करतो, माझ्या अनुभवाचे आहेत. जानेवारी 5चा थॉट फॉर द डे आहे. इंग्रजी जाणणारी लोकं जी आहेत किंवा ख्रिश्चन मंडळी जी आपली आहेत ते अजूनही वापरतात हे पुस्तक. चांगलं पुस्तक आहे, पुस्तक काय वाईट नाही, पण ते अप्रूव्ड नसल्यामुळे शक्यतो आपण अप्रूव्ड लिटरेचर वाचायचा प्रयत्न करतो. पण अवांतर वाचन म्हणून ज्याला पाहिजे त्याने ते वाचावं, काही प्रॉब्लेम नाही. पण मीटिंगमध्ये ते वाचलं जाऊ नये असं सर्वसाधारणपणे प्रघात आहे की एमध्ये लिटरेचर जे आहे ते अप्रूव्ड लिटरेचरचंच वाचावं. कारण नाही तर मग प्रत्येकजण आपल्याला पाहिजे ते, आपल्याला हवं ते, आपल्याला आवडतं ते, आपल्या धर्माचं, आपल्या जातीचं, आपण वाचलेलं, आपल्याला शांतता मिळायला असं सगळंच करायला लागलं तर फार मग वाचनच होईल, त्याला मीटिंग राहणारच नाही. तर त्या जानेवारी 5च्या थॉटमध्ये तो म्हणतो आहे की मीटिंगमध्ये दिसणारी प्रत्येक व्यक्ती आणि सभासद हा परमेश्वराच्या उच्च शक्तीचे डेमॉन्स्ट्रेशन उदाहरण आहे. कारण अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये जी मंडळी दिसतात, अरे काय धुलाई झालेले मंडळी, मी तर बाबा अंगावर काटा देतो बाबा, अशी माणसं पाहिलेली आहेत की म्हणजे त्या कोणतरी परवा म्हणालं की अल्बिनो असताना कोणाला तरी म्हणाला, अरे इसको काय को लेके आता ये मरेगा साला, कोणीतरी म्हणाला, अल्बिनो म्हणाला का कोण म्हणाला मला आठवत नाही. तर तो सभासद आपले अनुभव काहीतरी 5-25 वर्षानंतर सांगत होता की मैं जब पहला मीटिंग में आया तब पुराना लोगों ने किसी में से एक ने बोला, अरे यार इसको काय को इधर लाया, ये मरेगा साला अभी इधर ला के काय को लफडा करते, आणि तो माणूस जिवंत राहू तिच्या आईला. त्याच्यामुळे एच्या मीटिंगमध्ये परमेश्वराच्या शक्तीचे उदाहरण डेमॉन्स्ट्रेशन आहे. म्हणजे तोच माणूस नंतर दिसल्यानंतर अभी जिंदा आहे, ये अजून हा जिवंत आहे, आईला मला वाटलं गेला असेल कधीच. त्याच्यानंतर अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये एखाद्याला जुना सभासद भेटतो आणि तो त्याचा हे असतो, पिण्याचा पार्टनर वगैरे असतो, तो म्हणतो अरे तू साला जिंदा आहे, मग समजा मर गया क्या, असं बऱ्याचदा होतं. त्याच्यामुळे आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या सगळ्या अडचणीनंतर सभासद दारूपासून दूर राहतात, त्याचं प्रत्यंतर कुठे येतं तर मीटिंगमध्ये येतं. बरोबर आहे. मीटिंग केल्याने तो म्हणतो शांतता मिळते, भीती कमी आहे, अरे अनेक ॲडव्हान्टेजेस आहेत रे, त्याची लिस्टच म्हणजे ते एका याच्यात संपणारच नाही. दुसरा एक थॉट आहे 19 मेचा, डेली रिफ्लेक्शनमधला नाही, हे 24 Hours a Day पुस्तकातलं आहे. बेनिफिट्स ऑफ शेअरिंग अँड फीलिंग बेटर आफ्टर. तो म्हणतो की अल्कोहोलिक्स अनॉनिमस ही फेलोशिप आहे, भ्रातृभाव संस्था असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे भ्रातृभाव संस्थेला काय म्हणतात डॉक्टर लोकांच्या सांगण्यानंतर आपल्याला दारू बंद झाली का हो आपली? नाही झाली ना हो. मग आपल्याला डॉक्टरने काय सांगितलं? मला श्रीकांत जोशींनी सांगितलं आहे की डॉक्टर श्रीकांत जोशी, आज त्यांचा आभारी आहे मी, दारूपासून दूर आहे. तर त्यांनी सांगितलं मीटिंगला जा ना. मग त्यांनी मीटिंगला पाठवलं. ते काय म्हणतात डॉक्टर लोक सगळे की अरे जिथं विज्ञान समज संपतं तिथं हे लोकांचं काहीतरी गंमत एमध्ये जाऊन काय करतात बाबा ते मीटिंग त्याच्यामुळे सोबत राहतात. त्याला ते म्हणाले ग्रुप थेरपी. आणि अनेक वेळा असं झालं माझ्या बाबतीत, तर कित्येक वेळा झालेलं की मीटिंगला जायचा कंटाळा आला,
जावंसंच वाटत नाही. पण आमचे गुरुजी, विश्वनाथ गुरुजी माझे पहिले स्पॉन्सर, नंतर दुसरे स्पॉन्सर अनिल डी, तिसरे स्पॉन्सर शंकर, चौथे स्पॉन्सर सुनील के बदलापूर वरळी, आणि आता 5वा स्पॉन्सर. हे सगळेजणांनी मला पहिल्यापासून जे काय शिकवलं त्याच्यामध्ये असं आहे की जेव्हा मिटिंगला जायचा कंटाळा येतो तेव्हा नक्की मिटिंगला जा, आणि त्याचा खरंच फायदा होतो यार. त्यामुळे मिटिंगला आल्यानंतर खूप काय मिळतं. आणि नुसतं मिटिंगला येऊन मी काय घेतोच असं नाही, मला खात्री पटते की अरे ज्या परमेश्वराने मला इथपर्यंत आणलेलं होतं तो काय मला रस्त्यावर सोडणार नाही, वाऱ्यावर सोडणार नाही, तो मला पुढे घेऊन जाईल, असं अनेक सभासद आपल्या अनुभवातनं सांगत आहेत. त्यामुळे अनुभवातनं सांगितलेलं जे असतं ते आम्हाला पटकन पटतं. बऱ्याचदा लोक म्हणतात अरे अल्कोहोलिक सांगते, एक आर्टिकल आहे, थांबा एक मिनिट, हां, बेस्ट ऑफ ग्रेपवाईन वॉल्यूम 2, त्याच्यामध्ये ते आर्टिकल आहे, त्याचं नाव आहे ऑल धिस रीडिंग्ज ॲट ए मीटिंग्स, पान नंबर 107 ते 112, जुलै 1968 सालचा PP स्टॅनफोर्ड कॅलिफोर्निया नावाच्या सभासदाने लिहिलेलं आहे. तो म्हणतो की अरे हे मीटिंगमध्ये काय वाचतात यार, किती वाचतात, पहिलं प्रस्तावना वाचतात, प्रार्थना म्हणतो, त्याच्यानंतर 12 पायऱ्या वाचतात, 12 रूढी वाचतात, हे कसे घडतेचं काय वाचतात, काही जण प्रकरण 3 मधलं काही वाचतात, काही जण प्रकरण 11 मधलं. आता मी काही ठिकाणी अनेक ठिकाणी मिटिंग केल्या, सगळ्यांचा वेगवेगळा अनुभव. तो सभासद त्याच्यावरती करवत तो म्हणतो अरे किती वाचायचं यार तुम्ही, बरं ते वाचलेल्याकडे लक्ष असतं का, तो त्याला ब्लॅकआउट म्हणतो, ऑडिटरी ब्लॅकआउट म्हणतो. म्हणजे ऐकण्याची अंधारी, जशी आपल्याला दारू पिऊन अंधारी येते ना, ब्लॅकआउट होतो, काहीच आठवत नाही, तसं तो म्हणतो ऑडिटरी ब्लॅकआउट असतो. त्यामुळे तो काय वाचत असतो, आमच्या डोसक्यात काहीतरी भलतंच चाललेलं असतं, असे अनेक प्रकार त्या त्यामुळे त्यांनी विषय काढलेला आहे की किती वाचायचं बुवा, किती वाचायचं, त्याला काही सीमा असायला पाहिजे की नको. त्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या प्रत्येक मिटिंगमध्ये वाचलं जातं. अर्थात हा प्रत्येक ग्रुपचा ऑटोनॉमस आहे, त्याच्यामुळे त्यांनी आपापल्या कुवतीनुसार ग्रुपच्या समूहाच्या सतसत विवेकबुद्धीनुसार हे सगळं ठरवायचं असतं. त्याच्यामुळे त्यांनी विषय काढलेला होता की एमध्ये किती वाचावं यार, काय वाचावं, किती वेळ वाचावं, तेवढ्या वेळामध्ये दुसऱ्या एखाद्याचं शेअरिंग होईल. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शेअरिंगमुळे जे काय इम्पॅक्ट होतो तो काय त्या वाचनामुळे होत नाही. मग तो असं नाही म्हणत की वाचन बंद करून टाका आणि लिहायला हे फक्त शेअरिंग घ्या, वाचन पाहिजे ना, त्याचे वाचनाचे फायदे आहेत, फक्त ते किती वेळ वाचायचं त्याला काहीतरी लिमिट असायला पाहिजे. त्याच्यानंतर आणखी एक त्यांनी विषय मांडलेला आहे त्या ह्याच्यामध्ये, कशामध्ये, 24 आवर्स डेमध्ये मार्च 17चं एक हे आहे, थॉट आहे. त्याच्यामध्ये तो म्हणतो शेअरिंग अँड एक्झाम्पल सेटिंग. नियमितपणे मिटिंगला गेल्यानंतर नवीन भेटतात, जुने भेटतात. त्याच्यानंतर एनकरेज द बाय टेलिंग द स्टोरी. आपण स्वतःचे अनुभव सांगितल्यानंतर समोरच्याला सुरसुरी येते, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, स्वार्थीपणा निघून जातो, कृतज्ञता कमी येते, अहंकार कमी होतो, ढॅन बरेच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मिटिंगमध्ये आल्यानंतर आनंदी राहतो. हे गौड बंगाल आहे बरं का. माझी आई मला नेहमी विचारायची, अरे मेल्या, इतकी वर्ष तुला आम्ही सांगितलं तर तू ऐकलं नाहीस, आणि ते ओळख नाही, पाळख नाही, जात नाही, धर्म नाही माहिती, ते काहीतरी सांगतात तू आणि ऐकतो काय. अगदी मला आठवतं की भिवंडी ग्रुपचे पण एखाद दुसरा सभासद माझ्या घरी येऊन माझ्या आईला सांगून गेला, अहो ते दुसऱ्या लोकांचं ऐकतो, हा बघा तुम्ही, किंवा त्यांनी बोलवलं होतं, भगवंत जाणे काहीतरी होतं बाबा. पण आज मला कळतं की अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मिटिंगमध्ये गेल्यानंतर अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या संकल्पना कळल्या मला. स्पॉन्सर म्हणजे काय, ते काय विचारून काय कळत नाही यार. लोक अनुभवातनं सांगतात की मी माझं स्पॉन्सरचं ऐकलं आणि माझा फायदा झाला, असं जेव्हा सांगतात लोक, तेव्हा आपण अरे कसा स्पॉन्सर घ्यायचा, कोणाला स्पॉन्सर घ्यायचा, अनेक प्रश्न आपल्या मनात येतात आणि त्याची उत्तरं आपण शोधायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मिटिंगमध्ये गेल्यावर नवीन गोष्टी कळतात. अच्छा, नवीन सभासदांना भेटणं हा एक खूप आनंदाचा प्रसंग आहे बरं का. आणि नवीन सभासद शेअरिंग ऐकणे मला ऐकायला कमी येतं बरं का. त्याच्यामुळे मी 2-3 रांगेत जर बसलेलो असेल तर बाकीच्यांचं शेअरिंग चालू असताना मी मागे बसून राहतो, आणि एखादा माणूस नवीन सभासद शेअर करायला लागला की मी टुणकन जागेवरनं उठतो आणि पलीकडे जातो आणि पहिल्या रांगेमध्ये बसतो. ऐकायला कमी येतं, त्यामुळे पहिल्या रांगेत जरा त्यातल्या त्यात तुका म्हणे चांगलं ऐकायला येतं. त्याच्यामुळे मी पहिल्या रांगेत जाऊन ऐकतो. याचं कारण असं आहे की ते नवीन सभासद खूप प्रामाणिकपणे बोलत असतात राव,
आणि त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं आपल्याला जुन्या स्मृतींना उजाळा मिळतो, अनेक गोष्टी आहेत. आता ह्याच्यामध्ये मला फटके बसलेले आहेत बरं का, कारण आमचे अरुण भाऊ मला नेहमी ओरडायचे की अरे मीटिंग चालू असताना बोलू नको शेजारच्या माणसाशी. ते सांगतात अगदी की आमच्या स्पॉन्सरने आम्हाला सांगितलं की मीटिंगमध्ये अनोळखी माणसाच्या शेजारी बसायचं म्हणजे बोलायचा काय संबंध आहे. आता कमी आहे सवय, आता ते मोबाईल आल्यात ना, तेव्हा दुसऱ्याशी बोलायची काय गरज नसते. मोबाईलमध्ये मुंडकं घालून बसतात बरेच जण. मी पण आहे त्यातला बरं का, म्हणजे मी काय धुतल्या तांदळाचं आहे आणि मी अजिबात ट्रॅडिशनलवाला आहे अशातला काही भाग नाही. पण जे जुने जाणते आहेत ते अजूनही तसं करतात. तसं करणं चांगलंच आहे, यात काही शंकाच नाही. मोबाईल बघूच नाही. मोबाईलमध्ये आता मी परदेशात मिटिंग केल्या, इंग्लंडमध्ये केल्या. मला असं एकदाही, मी 5 मिटिंग केल्या इंग्लंडमध्ये, 5 मिटिंगमध्ये एकदाही असं आढळलं नाही की कोणाची तरी बेल वाजलेली आहे आणि मग त्यांनी बेल वाजली म्हणून तो उठून बाहेर गेला, त्याने फोन घेतला आणि तो परत आला. किंवा फॉर दॅट मॅटर अगदी आपण ते बेंच खाली डेस्कमध्ये ठेवतो मोबाईल आणि ते बघतो वगैरे, असं अजिबात केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आमचे अरुण भाऊ सांगायचे की अरे शेजारच्याशी बोलू नकोस, ओळखीचा माणूस असेल त्याच्या शेजारी बसायचं नाही, पहिल्या 3 रांगांमध्ये बसायचं. हे केल्याने मीटिंगमध्ये खूप फायदा होतो. त्याच्यामुळे मी आता, आणि मला पहिली गोष्ट म्हणजे मी सातत्याने मिटिंग करतो आहे. मी कधीही मिटिंगपासून दांडी मारली, महिना झाला मग माझं काहीतरी डोसकं फिरलं, मी खसकलो आणि मला काहीतरी राग आला आणि मग माझ्या घरातले लोक म्हणाले अहो तुम्ही त्या तुमच्या मिटिंगला जा बघू, तुम्ही तिकडे गेलात की शांत. असं माझ्या बाबतीत नाही झालेलं, कारण मी रेग्युलर भिवंडीचा आहे मी राहणारा. त्यामुळे भिवंडी ग्रुपच्या मंगळवार आणि शनिवार 2 मिटिंग आहे. त्याच्यानंतर मी आठवड्यातनं एकदा भिवंडी येऊन कल्याणला, ठाण्याला, डोंबिवलीला, मुलुंडला, कळव्याला अशा अनेक ठिकाणी जाऊन मिटिंग करायचो. त्याचा माझा खूप फायदा झालेला आहे. आणि आजही मला मुंबईतले किंवा शहरात राहणारे लोक आहेत ना, मुंबई काय किंवा नागपूर, पुणे, औरंगाबाद हे शहरात राहणारे लोक आहेत ना, ही जरा भाग्यवान लोक आहेत बाबा. त्यांच्याकडे ना रोज मिटिंग आहेत, रोज नाही दिवसातून 3-3 वेळा मिटिंग आहेत. सकाळी 7 वाजता काय हॉस्पिटल मिटिंग, 8:30 वाजता इकडे इंडस्ट्रीयल मिटिंग, 3 वाजता पुन्हा 7 वाजता मिटिंग, अशा अनेक मिटिंग आहेत. त्यामुळे आमचे लॉरेन्स अंकल समजे 1 साल में 550 मिटिंग किया. आईला आम्ही विचार करते 1 साल में 550, याला दिमाग खराब हो गया की कसं काय करत असेल हा. कारण आमच्याकडे मंगळवार शनिवार भिवंडीला मिटिंग, एक मिटिंग करायची तर 5-6 तास लागतात, पैसे खर्च होतात आणि हालत खराब होते, हाडं सैल होतात त्या लाल परीने प्रवास करून. आणि लाल परीच्या ऐवजी तू भले हेलिकॉप्टरने प्रवास केला तरी आयला ते हेच कठीण आहे ना, सगळं प्रवासच कठीण आहे. किती तू टॅक्सी केली, किती भारीवाला टॅक्सीने गेला, ट्रॅफिक असला तर मेला ना, भिवंडीहून अडकला ना. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मिटिंगमध्ये आल्यानंतर माझ्या लक्षात यायला लागलं की मी सातत्याने मिटिंग केल्यामुळे मी आनंदी असतो. माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात, प्रश्न सुटतात बिटतात असं नाही बरं का, पण ते त्याच्यापासून कसं आहे ते विपश्यनेमध्ये सांगतात की त्रयस्थपणे तुम्ही बघा. मला ते आमची होमिओपॅथी डॉक्टरीनबाई तर खतरनाक आहे. ती काय सांगते, श्रीधर नावाच्या एका माणसावरती पिक्चर बनवलेला आहे. त्या पिक्चरमध्ये तुम्ही रोल केलेला आहे त्या श्रीधरचा, आणि आता पिक्चर तयार झालेला आहे किंवा पिक्चर चालू आहे आणि तुम्ही थिएटरमध्ये तो पिक्चर बघायला बसलेले आहेत. एवढ्या त्रयस्थपणे तुम्हाला तुमच्या आयुष्याकडे बघता आलं पाहिजे. म्हटलं आले हे खतरनाक काम आहे. पण विपश्यनेमध्ये हेच सांगतात आपल्याला, आपल्या आयुष्याकडे किंवा आपल्या संवेदनांकडे आपण त्रयस्थपणे भोगता भाव न करता बघायचं. तसं जर का स्वतःच्या आयुष्याकडे बघायचं असेल तर अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगसारखा मजेशीर पर्याय नाही. तुम्ही बघा, जर का CCTV लावलेला प्रत्येक माणसाचा चेहरा येताना कसा होता आणि जाताना कसा आहे, तर तुमच्या लक्षात येईल की अरे जमीन आसमानाचा फरक आहे. आते समय कैसा आया अंदर, अरे टेन्शन, प्रॉब्लेम, त्रास, वैतागलेला, कंटाळलेला, शिव्या देत कोणाला तरी असतो मनातल्या. आणि मिटिंग संपल्यानंतर ते श्रीधर का रे बरेच दिवस झाले भेटला नाही, मग तो तिकडून धावत येऊन मिठी मारतो. काय कोण कोणाला मिठी मारतो, कोण कोणाशी बोलतो, कोणाचे काय संबंध, कोणाचे काय कसे काय असे ना, पण ते जाताना सगळेजणं मिटिंगच्या बाहेर पडताना एकदम आनंदी असतात. एखादा जुना सभासद बऱ्याच कालावधीनंतर तो दिसतो, अरे तुम्ही कसे आहात, अमुक आहे तमुक आहे, तुमचं मागचं शेअरिंग मी ऐकलं होतं. आता मी ते यूट्यूब चालू झाल्यानंतर गेल्या 6 महिने 8 महिन्यापासून मला वाटलं की श्रीधर नावाचा माणूस 40-45 वर्षाचा असेल. तुम्ही बघितलं प्रत्यक्ष तर लक्षात येते म्हातारा माणूस आहे म्हणून, आवाजावरनं वाटत नाही. म्हटलं अरे ही देवाची कृपा आहे, आईवडिलांनी दिलेली चांगलं शरीर आहे आणि चांगली हे आहे, वक्तृत्व आहे, घसा चांगला आहे, गळा चांगला आहे, बोलतो चांगलं, त्याच्यात आपलं कर्तृत्व काही नाही आणि आपण फक्त त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने करून घेतो.
त्याच्यामुळे झालं असतं ह्याच्यामध्ये नॉन अल्कोहोलिक भेटतात. आमचे DB महाजन साहेब जळगावचे, त्यांना भेटल्यानंतर किती आनंद होतो की आम्ही साले दारुडे असून आम्हाला मिटिंगला जायचा कंटाळा येतो. त्यांचं बिचाऱ्यांचं ते दारुडे नाहीत तरी पण त्यांना संस्थेवरती प्रेम आणि ते खूप चांगलं काम करतात. ते मिटिंगमध्ये सभासदांना घेऊन येतात. आता महाजन साहेबांनी एक नवीन उपक्रम चालू केला, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना तो माहीत असेल की स्टोरी त्यांना ते ऐकतात आणि त्या माणसाशी बोलतात आणि त्याचे अनुभव लिहून काढतात आणि मग ते नावानिशी तारखेनिशी त्या माणसाची ॲनॉनिमिटी पाळून आपल्या व्हॉट्सअपवरती मेंबरकडे पाठवतात. मग मेंबर लगेच ढॅन्टन या ग्रुपमध्ये त्या ग्रुपमध्ये त्यांच्याकडनं पोस्ट यायच्या आधी ऑलरेडी 5 ग्रुपमध्ये आलेली असते माझ्याकडे ती. त्याच्यामुळे ते म्हणाले हो ना, शेवटी हे तुमच्यासाठीच चाललेलं काय, माझ्यासाठी थोडं चाललेलं काय, प्रॉब्लेम नाही, चांगली गोष्ट आहे म्हणाले. त्याच्यामुळे ते स्टोरी लिहितात. त्याच्यामुळे अनेक अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे मदत करणारे मित्र आहेत. काही भगिनी भेटतात. वेगवेगळ्या प्रसंगामध्ये त्यांच्यामध्ये काय काय बदल झालेला आहे तो आपण ऐकलेला असतो. एखाद्या मेंबरकडनं त्याच्या बायकोबद्दल ऐकलेलं असतं की मला माझ्या बायकोने कशी मदत केली, कृतज्ञता व्यक्त करता येतो. किंवा काही जण गमतीशीर प्रसंग सांगितलेले असते, मी माझ्या बायकोला असं बोललो, मग ती मला असं बोलली, मग ती भगिनी समोर दिसल्यानंतर आपल्याला तो प्रसंग आठवतो, खुदकन हसायला येतं. आता उडदा माझी काळे गोरे असणारच मध्ये येऊन मग तो बायकांकडे असं बघतो तसं बघतो वगैरे हे सगळं आहे. हे जगात जे आहे ते मध्ये पण आहे. त्याच्यात काय वेगळी चर्चा करायचं काय, आणि त्याच्या काय जे काय ज्यांनी काय चुकीचं केलं असेल त्याचे फटके त्याला बसतील, आपल्याला काय त्यात करायचं. तर मी सांगत होतो की मी सातत्याने मीटिंग करतो. मी आत्ता इंग्लंडमध्ये गेलो तर माझी मुलगी राहते एक्झिटरला, म्हणजे लंडन हिथ्रू विमानतळापासून 4 तासाच्या अंतरावर काय ते 200 मैल आहे. तिकडे किलोमीटर नाही म्हणत बरं का, तिकडे मैल म्हणतात. त्यामुळे तिथे मी गेलो. ते मी मीटिंगला जाण्यापूर्वी म्हणजे इंग्लंडला जाण्यापूर्वीच मी हे सगळे शोधाशोध केलेले होते. GSOचा आमचा निनाद दादा आहे, त्या निनाद दादाने मला मदत केली. ते काय मी काय एवढा तंत्रस्नेही नाही, कम्प्युटर सेवी नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी मला लिंक पाठवली, हे टिक मारा, इथे बोट लावा, या निळ्या लाईनवर बोट लावा की ते उघडेल, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे मी एक्झिटरमध्ये त्या पॅलेस गेट नावाचं एक चर्च आहे, तिथे ती मीटिंग चालायची. तिथे मी 3 मीटिंग केल्या एक्झिटरमध्ये मुलीकडे असताना. त्याच्यामुळे माझा खूप फायदा झाला. आणि त्या मीटिंग ज्या होत्या त्या मीटिंग मी ज्या केल्या त्या एक मिनिट मी कुठेतरी काहीतरी नोंद करून ठेवली होती वाचण्यासाठी. मीटिंगमध्ये मी D7, D18 आणि D23 म्हणजे गेल्यानंतरचा 0 दिवस पहिला प्रवासाचा, नंतर 7व्या दिवशी केली, 18व्या दिवशी केली आणि 23व्या दिवशी केली, बरोबर आहे. अशा 3 मीटिंग मी त्या ह्याच्यामध्ये एक्झिटरमध्ये केल्या. त्याच्या एकाचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामुळे मला तर मला वाटलं होतं त्यांचे उच्चार आपल्याला कळतील, काहीच कळलं नाही पहिल्या मीटिंगमध्ये फारसं. 2ऱ्या 3ऱ्या मीटिंगमध्ये थोडं कळायला लागलं. नंतर मग मी माझ्या मुलीकडून आमचे एक नातेवाईक राहतात लंडनमध्ये. आता मला वाटलं लंडनमध्ये राहतात, ते लंडन नाही, ते लंडनपासून 2-2.5 तासाच्या अंतरावर दुसरं एक डार्टफोर्ड नावाचं गाव आहे, तिथे राहतात. मग मी तिथे गेल्यावर मला इंग्लंडमधल्या मीटिंग म्हणून आमचा गोरेगावचा आपला गुरुदत्त नावाचा सभासद आहे. मी काहीतरी माझ्या व्हॉट्सअपवर टाकलं का काय, ती ऑडिओ टाकली. मग त्यांनी माझ्याशी कम्युनिकेट केलं. त्यांनी सांगितलं अरे असं आहे. मग त्याने एक ग्रुप फॉर्म केला आणि इंग्लंडमधल्या मीटिंग मला कोण गाईड करेल, तो कॅजी नावाचा एक सभासद होता. 2-3 सभासद होते. त्यांनी मला मार्गदर्शन केलं. पण प्रत्यक्ष इंग्लंडमध्ये मला मीटिंग करायला काय मिळाली नाही, कारण इंग्लंडमध्ये मी 2-3 दिवस गेलो. आपल्या इंग्लंडमध्ये नाही, काय लंडन शहरामध्ये 2-3 दिवस गेलो. चिकार मीटिंगचे पत्ते होते, पण एक तर काय ते ह्याचं रिझर्वेशन केलेलं बायकोनी, त्याचं रिझर्वेशन मुलीनी केलेलं, ते हे बघायचं ते बघायचं, ह्या सगळ्या झंगाटामध्ये आपण वेळ काढून दुसरीकडे जायचं ते जमत नाही. त्याच्यामुळे आणि ते सगळं तिकीट काय 27 पाऊंड 37 पाऊंड असं, ते 1 पाऊंड म्हणजे काय 120 रुपये वगैरे, त्या काय ते झंगाटा बरंच मोठं गणित आहे, आर्थिक गणित ते. त्याच्यामुळे इंग्लंडमध्ये लंडनला प्रत्यक्ष लंडन शहरात मीटिंग मी काही केलेली नाही. पण हे माझे नातेवाईक जिथे राहत होते त्या गावाचं नाव आहे डार्टफोर्ड, DARTFORD. तिथे मात्र मी 2 मीटिंग केल्या. पहिल्यांदा मी ते मीटिंगला शोधून काढलं, म्हणजे मी ते मीटिंग कुठे आहे बघायला मुद्दाम गेलो, ते शोधून काढलं. ते म्हणजे दिवसा उजेडी, संध्याकाळी आपल्याला सुधारायचं नाही, दिवसा उजेडी जाऊन मी शोधून आलो. मग 2 दिवसांनी ती मीटिंगचा वार जेव्हा होता त्या दिवशी गेलो. तिथे काय बाहेर पाटी नव्हती लावलेली,
कुठले म्हणजे पाटी लावली होती एज मीटिंगची, पण वार कुठले आहेत वगैरे ते नव्हतं लिहिलेलं. त्याच्यामुळे तिथे मी जाऊन प्रत्यक्ष त्या दिवशी मीटिंग केली एकदा, परत एकदा मीटिंग केली. अशा 2 मीटिंग मी केलेल्या होत्या तिथे आणि त्या 2 मीटिंगमध्ये माझा फायदा झाला. मग नंतर मला सांगितलं सभासदाने, अरे तू असं कर ना, रविवारी सकाळी 9च्या मीटिंगला ये, मग आपण नाश्ता करू, ब्रेकफास्ट घेऊ आपण बरोबर वगैरे आणि गप्पा मारूया वगैरे. पण दुर्दैवाने मला ते रविवारीपर्यंत काय त्यांच्या सांगितल्यामुळे जाता नाही आलं. त्यामुळे मी आधीच ह्या गावातनं त्या गावातनं पलीकडे देश सोडून परत वगैरे आलो. मी इंग्लंडमध्ये जाऊनसुद्धा 5 मीटिंग, डार्टफोर्डला 2 मीटिंग केल्या आणि जसं त्या एक्झिटरमध्ये चित्र होतं तसंच डार्टफोर्डमध्ये पण होतं की ते अर्ध्यापेक्षा जास्त महिला मंडळी आणि सोबर मेंबर म्हातारे कोतारे पण होते. एकजण पडला होता कुठेतरी, माझ्या शेजारी बसला होता. म्हटलं व्हॉट हॅपन, आय हॅव फॉलन डाऊन म्हणतो. म्हटलं ॲट होम, नो 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 वाईल आय वॉज क्रॉसिंग द रोड म्हणतो. म्हटलं बरं ठीक आहे. आता हे मीटिंगमध्ये आला होता. म्हटलं इट इज व्हेरी सरप्रायझिंग दॅट यू आर अगेन इन द मीटिंग आफ्टर यू हॅव फॉलन डाऊन. तो म्हणाला येस आय एम ऑल्सो सरप्राईज बिकॉज आय एम इन द मीटिंग म्हणाला. त्याच्यामुळे सांगायचा हेतू असं की अनेक वेळा मीटिंग मी केलेल्या आहेत आणि अनेक ठिकाणी केल्या, नेपाळमध्ये केल्या, फ्रान्समध्ये केल्या, त्याच्यानंतर इंग्लंडमध्ये केल्या. आणि सांगायचं हेतू कुठेही गेलं तरी मीटिंग केल्याने आनंद मिळतो. ते काय अमक्याच ग्रुपमध्ये जा, अमक्याच ठिकाणी जा असलं काय नसतं. त्याच्यानंतर आणखी गंमत म्हणजे कधीतरी मीटिंग करणारे पण भेटतात आपल्याला, बरं का. आमचे गुरुजी नेहमी सांगायचे मीटिंगमध्ये दोन्ही शिकता येतं, काय करावं ते पण शिकता येतं आणि काय करू नये ते पण शिकता येतं. त्याच्यामुळे ती जी मंडळी असतात मीटिंगमध्ये कधीतरी उगवणारी, ती येऊन काय सांगतात, ती येऊन असं नाही सांगत माझं चुपचुपीत चाललेलं आहे, मजा चाललेलं आहे, तुम्ही येडे लोक आहेत, तुमची मीटिंग तुम्ही करता आणि तुम्ही वेळ आयुष्याचा फुकट घालवता, असं नाही ते सांगत. ते सांगतात की आम्ही मीटिंग न केल्यामुळे आमचं काय नुकसान झालं. त्यामुळे अशी जी मंडळी जेव्हा भेटतात ते येतात ना आमच्याकडे. मी ह्याला होतो ना कुठे एकता ग्रुपला होतो, तेव्हा आमचे एक जुने सभासद होते, ते वर्षातनं एकदा मीटिंग करणारे, वाढदिवस टू वाढदिवस मीटिंग करणाऱ्या लोकांना गोळा करायचे लिटरली आणि मीटिंगला घेऊन यायचे. आमचं देवा, रमेश, मी, विलास आम्ही सगळ्यांनी एक दिवस ठरवलं, आता ह्याला 2-3 वेळा सांगून झालं की हे असे घेऊन येत जाऊ नको, त्याला टोकन माहीत नाही, त्याचं टोकन पण आम्हीच आणायचं. हे वरती बाबा टिकोजीराव आम्हाला सांगणार की त्याचं टोकन ग्रुपनी द्यायचं असतं, मग आम्ही वैतागणार, अमुक आहे तमुक आहे. त्यामुळे एक दिवस आम्ही सगळ्यांनी ठरवलं, म्हटलं आता आपण यांना धडा शिकूया आणि अनाऊन्समेंट वगैरे केली, याचा 20वा वाढदिवस, त्याचा एवढावा वाढदिवस, तेवढा वाढदिवस. आणि ज्या दिवशी मीटिंग होती त्या दिवशी होम ग्रुपच्या मीटिंगमध्ये आम्ही सगळे गायब झालो एकाच दिवशी ठरवून. म्हटलं ह्याना आता आपण धडा शिकूया. आणि गायब झाल्यामुळे झालं काय, मीटिंग रूमची चावी कुठनं घ्यायची ते त्यांना माहीत नाही, वर्ग कुठला माहीत नाही, पिशवी कुठे ठेवले, पुस्तकं कुठे ठेवले, हे कसे घडते वाचायला कुठे ठेवले ते माहीत नाही, चहा कोणाला सांगायचा, चहावाल्याचा नंबर नाही. त्याच्यामुळे सगळेच वांदे झाले. आणि त्यानंतर त्या सभासदाने माझ्या स्पॉन्सरकडे तक्रार केली की हा बघ आम्हाला धडा शिकवतो म्हणून. तो म्हणाले हो तुला सांगून कळत नाही, तू आता एवढ्या वर्षात सोबर आहेस, त्यामुळे तुला असा एखादा देवा, श्रीधर, रमेश, विलास आणि कोणतरी भेटणं आवश्यकच होतं. ते बरं झालं तुला भेटलं ते. अर्थात त्या माणसामध्ये काय बदल व्हावा अशी अपेक्षा नसते, पण ते अगदीच जे त्रासदायक प्रकार असतो तो थांबतो. म्हणजे असं वाढदिवस करू नये का, हे नक्की करावं पाहिजे. तसं काय बंधन नाही आहे, वाढदिवसामुळे कोणी रेग्युलर येणाऱ्यानेच परवानगी द्यावी आणि असं आपण काय करू शकत नाही. कधी येऊन त्यांनी सांगितलं मला वाढदिवस करायचा तो करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर आमच्या फतेचंदनी वाढदिवसानंतर एकाने बिर्याणी वाटायला घेतली आमच्याकडे. त्यांनी, मी नव्हतो त्या मिटिंगला दुर्दैवाने नेमका, पण मला नंतर सांगितलं की फतेचंदनी सगळ्यांना बाहेर काढले. आणि बाहेर म्हणजे काय, शाळेच्या मैदानाच्या पटांगणाच्या बाहेर फुटपाथवर उभं केलं आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला काय बिर्याणी वाटायची ती इथे वाटा. आतमध्ये वाटलं, ते सांडलं बिंडलं, मॅनेजमेंटला कळलं, मुख्याध्यापकानं कळलं, तर आमची जागा जाईल, आमचे मिटिंगचे वांदे होतील. हा काय कुठेतरी कधीतरी एकदा मिटिंगला वाढदिवस करतो, याच्या होम ग्रुपला करायचं सोडून इकडे कशाला येतो वगैरे काय काय डायलॉग बिलॉग सगळे झाले. पण फतेचंदनी मीटिंगमध्ये आलेल्या माणसाला त्या वाढदिवसाच्या बिर्याणीचे सगळे पॅकेट घेऊन बाहेर काढलेलं होतं. त्यामुळे अल्कोहोलिक्सच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर आपण अनेक विचार घेऊन येतो आणि ते सगळे विचार हळूहळू दूर होतात. ते कशाने दूर होतात, तर मग ते हे कसे घडते वाचतो, आपण रोजच ऐकतो ना, एवढी वर्ष सोबर आहे, रोज ऐकतो. आणि आता मी ह्याच्यात गेलो होतो ना इंग्लंडमध्ये, तेव्हा बघितलं अरे लोक डोळे मिटून ऐकतात यार.
म्हणजे असं नाही, त्यांच्याकडली मीटिंग तर 1 तास अर्धा तास आधी सुरू होते. म्हणजे अर्धा तास आधी सगळेजण जमतात, चहा कॉफी गप्पा हे सगळ्यासाठी वेगळा आधीचा अर्धा तास, नंतरचा अर्धा तास ते ठेवलेला असतो. आणि त्या जागेमध्ये तिथे ते चहा कॉफी बनवतात, बिस्किटं काय आणखी काय काय असतं ते आणलेलं असतं, खातात लोक. मी पण खाल्लेलं आहे, मज्जा असते. तर सांगायचा हेतू असा की अल्कोहोलिक सायन्सच्या मीटिंगमध्ये काय होतं, तर मीटिंगमध्ये काहीतरी वाचलं जातं. ते वाचल्याने आपल्या डोक्यात प्रकाश पडतो. म्हणजे तो एक बेस लेवल तयार व्हायला लागते ना कुठल्याही गोष्टीची. प्राथमिक तयारी, ती प्राथमिक तयारी पहिल्या 10 मिनटामध्ये वाचनामुळे डोळे मिटून ऐकलं तर ते होऊ शकतं. त्याच्यानंतर मीटिंगमध्ये प्रत्येकजण आपले अनुभव सांगत असतो. आता तो खरे सांगतो खोटे सांगतो, याला परवा तर मी बारमध्ये पाहिलेला आणि हा याचा पहिला वाढदिवस कसा करतो असंही सांगणारे बरेच लोक आपल्याला भेटतात. पण त्यातला विनोद सोडून द्या किंवा त्याचा आपण काही नाही करू शकत. आलं का लक्षात? तो जे सांगतो, तो सभासद जे सांगतो मी एवढी वर्ष सोबर आहे, खलास बात खलास, त्याला आपण काय त्याच्या अपील विपील काय भानगडी करत नाही की अरे असं कसं रे तू त्या दिवशी तर मला दिसला होता, अमुक आहे तमुक आहे. तर त्या भानगडीत काय पडायचं नाही. तो सांगतो ते बाबा वाक्यम प्रमाणम. त्याच्यामुळे अल्कोहोलिक सायन्सच्या मीटिंगमध्ये सभासद आपले अनुभव सांगतात. त्या अनुभवातून मला अडचणी काय, वी शेअर आवर होप स्ट्रेंथ एक्सपिरियन्स, बरोबर आहे. असं आपण नेहमी सांगतो, आम्ही आशा शेअर करतो, येथे आशा मिळते थोडीशी घेऊन जा वगैरे, असं काय काय स्लोगन्स आहेत आपल्याकडे. तर प्रत्येक सभासदाचा अनुभव ऐकल्यानंतर, आणि तुम्ही कुठल्या वयोगटामध्ये आहात, वयोगटामध्ये म्हणजे तुमच्या नैसर्गिक वयाच्या नाही म्हणत मी, तुम्ही एमधल्या कुठल्या वयोगटात आहात, म्हणजे 1 ते 5 वर्ष आहेत, 1 वर्षाच्या आतले आहात. प्राईज स्लिपी ज्याला BW म्हणतो, की बिचारे वारंवार दारू पितात, वारंवार दारू प्यावी लागते, वारंवार दारूच्या आहारी जातात, दारूकडे जातात आणि मार खातात, परत येत. अरे अनेक सभासद आहेत राव. तुम्हाला माझं म्हणणं उलट असं आहे, जेवढे सोबर आहेत ना त्याच्या दुप्पट साला बाहेर आहेत आणि ते कधीतरी येतात. त्यातले काही अगदी रेग्युलर मीटिंगमध्ये येणारी पण मंडळी आहेत बरं का. म्हणजे आमचा श्रीधर म्हणून भिवंडी, आपलं भिवंडीचं नाही, कल्याणचा श्रीधर नावाचा सभासद आहे, जुन्या लोकांना माहीत असेल. तो श्रीधर नावाचा जो सभासद होता ना, त्यांनी 25 वर्ष एमध्ये आल्याचा वाढदिवस केलेला आहे. पेढे वाटले त्या दिवशी. त्याला विचारलं कसले पेढे रे बाबा हे, तर तो म्हणाला की मी एमध्ये येऊन 25 वर्ष झाले ना, त्याचे हे पेढे आहेत. त्याच्यामुळे पण तो सोबर जेमतेम काहीतरी 2-3 महिनेच सोबर होता, रिहॅबमध्ये ॲडमिट वगैरे झाला होता तेवढंच. पण त्याने मला खूप मदत केलेली आहे. अरे मी मुंबईत आलो ना, माझी सोबरिटी आता 36 वर्ष होतील 10 ऑक्टोबरला, पण माझे 18 वर्ष भिवंडीत गेलेले आहेत. तर भिवंडीतलं खेडेगावातलंच माणूस मी, त्यामुळे मला मुंबईतलं पटकन काही सुधारायचं नाही. त्याच्यामुळे ह्या अमुक मीटिंग कुठे, असं कुठल्या एका सभादाला विचारत होतं, नाना चौकात जा, मग लाईट मार, मग ते फ्लायओव्हरवरनं खाली उतर, मग ते समोर तुला गेट दिसेल, तिकडे ती शाळा आहे. आईला काय पत्ता लागायचा नाही. मग मी काय करायचो, हे सगळं ऐकून घ्यायचो आणि मग श्रीधरला फोन करायचो. श्रीधरचा याचा धंदा होता, कशाचा, फुलांचा धंदा होता. म्हणजे त्याची फुलं म्हणजे भारी श्रीमंतांची फुलं होती. एअरपोर्टवरती त्याचे ते गजरे यायचे आणि ते एअरपोर्टवरनं तो गजरे काय वेण्या जे काय असायचं ते घ्यायचा आणि मग तो ते हॉटेल्समध्ये विकायचा. त्याला अगदी लगेच 1000 रुपये 2000 रुपये काहीतरी मिळायचे. त्याच्यामुळे तो मला व्यवस्थित समजावून सांगायचा. पण बिचारा दारू पिऊनच मेला. त्याच्या घरच्या लोकांनी पण बरेच प्रयत्न केले, दारू पिऊन मेला तो. पण असे अनेक सभासद आहेत की ते, आणि ते आपल्यासाठी सोबर दारू पिता येत ना रे बाबा. काय काय वेळेला अंगावर काटा येतो त्यांच्या स्टोऱ्या ऐकून. इतक्या वर्षानंतर सोबर झालो, आता परत अमुक आहे तमुक आहे, किंवा एवढ्या वर्षानंतर दारू प्यालो. ते मी भायखळ्याच्या मिटिंगला गेलो होतो सुफलाम ग्रुपला. तिथे एका सभासदाने शेअर केलं की मी 28 पहिला वाढदिवस करतो म्हणाला. मी त्याच्याकडे बघितलं तर त्याने लगेच ओळखलं मला, हा का बघतोय असा म्हणून. तर तो म्हणाला की अरे भाई मैं 28 साल के बाद मी स्लिप हुआ हूँ. माझी हादरलो ना मी, 28 वर्षांतर स्लिप झाला म्हटल्यावर. मी मीटिंग संपलं, लगेच माझ्या स्पॉन्सरला फोन केला. म्हटलं अरे भाऊ इथे 28 वर्षानंतर प्यालेला दिसला मला. तो म्हणाला हो कधी पिऊ शकतो, 28 वर्षांनी काय किती वर्ष, बिग बुकमध्ये स्टोरी नाही का. तर म्हटलं नाही, मला वाटलं की 25 वर्षानंतर धोका नाही काय. ते म्हणाले वेडा आहेस का, तुला 25 वर्षानंतर दारू प्यालेल्या लोकांचे मी नंबर देतो, नावं देतो, गाव देतो, त्यांना जाऊन भेट, त्यांच्याशी बोल तू फोनवरती, काय प्रॉब्लेम. आणि त्याने लंबा चेवढा नावं फटाफट सांगितले. इकडल्या ग्रुपमधला हा प्याला, तिकडल्या ग्रुपमधला. त्याच्यामुळे एच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर मला साक्षात्कार झाला की त्याची स्टोरी ऐकून की आपण कधीही दारू पिऊ शकतो,
BLW जे पुस्तकात लिहिलेलं आहे. काही लोकांना पुस्तकात असं लिहिलं म्हटलं की राग येतो, पण तेच जर का गुरुजींनी असं म्हटलेलं आहे आमचे, आणि मेलेल्या स्पॉन्सरच्या नावाने गळा काढणारे फार लोक असतात बरं का, त्यांचं मला हसू येतं. तो स्पॉन्सर आमचा सुनील, दादरचे सुनील होते, ते वारले आता. ते सांगायचे माझ्या स्पॉन्सरने मला सांगून ठेवलं आहे माझा 13वा व्हायच्या आत दुसरा स्पॉन्सर घे, नाही तर तुझ्या ओळखीवर येऊन बसतो मी म्हणून. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये येऊन माझ्या स्पॉन्सरने असं असं सांगितलं. स्पॉन्सरची लाल करायला काहीच हरकत नाही, आणि तो गेलेला असेल तर त्याची कृतज्ञता व्यक्त करायला काही हरकत नाही. पण पुढचा प्रश्न पडतो माझ्यासारख्या चिकित्सक किंवा टोचकणाऱ्या माणसाला, किंवा आता ह्याचा स्पॉन्सर कोण आहे? तर तो जो मेला स्पॉन्सर 1857 साली माझा अमुक स्पॉन्सर होता, तो गेल्यानंतर मग तो स्पॉन्सर नावाच्या संकल्पनेचाच उल्लेख करतो, व्यक्तीचा उल्लेख करतच नाही. आणि मग तो मेलेल्या स्पॉन्सरनी तो किती मला मदत केली तो गळा काढून सांगत असतो. पण अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं ग्रॅटिट्यूड शूड गो फॉरवर्ड अँड नॉट बॅकवर्ड. तुमची कृतज्ञता ही पुढच्या बाजूला दिसायला पाहिजे, मागच्या बाजूला नव्हे. ते मेलेल्या स्पॉन्सरचं वर्णन अतिरंजित किंवा काय असेल ते योग्य ते करण्यापेक्षा तुमच्यामुळे इतरांना काय मदत झालेली आहे ते महत्त्वाचं आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर आपल्याला अनेक सभासदांचे अनुभव ऐकायला मिळतात. आता मी सांगत होतो तसं की तुमचा एज ग्रुप कुठला आहे त्याप्रमाणे तुम्हाला, आता मी आहे मूळचा भिवंडीचा, त्यामुळे मी ठाणा झोनवाला आहे किंवा ठाणा इंटरग्रुपवाला. आता ठाणा इंटरग्रुपचे पण नवीन झाले, पूर्वी त्यांना आम्ही ठाणा झोन म्हणायचो. या ठाणा झोनमधली जी मीटिंग असते ना त्याच्यामध्ये टिपिकल मीटिंग असते, न्यू कमर ओरिएंटेड. हे कसे घडते वगैरे टॅन वाचून झालेलं असतं. नंतर मग 1-2 तिघांचे फटाफट अनुभव सांगितले जातात, नवे जुने. आणि आमचे संपतदादा सांगतात, ठाण्याचे नवप्रकाशचे संपतदादा, ते आता वाईला राहायला गेलेत. मी त्यांना फोन करतो अधूनमधून. ते म्हणायचे की अरे श्रीधर, आमच्या वेळेला ना ज्यांनी जाम मार खाल्लेला असेल ना, म्हणजे ज्याला आपण रॉक बॉटम म्हणतो, त्याला स्टोरी सांगायला सांगितलं. म्हणजे एखादा न्यू कमर आज आलेला आहे असं म्हटल्यानंतर मग त्याला संपतबाई किंवा आमचे कॅडबरीचे विजयदादा होते नवप्रकाशचे, वारले आता ते पण. त्याच्यामुळे अशा लोकांना फोडलेली स्टोरी एकदम, इकडे पडलो तिकडे पडलो, दुलाई झाली. रंगनाथ बापूंची स्टोरी डोंबिवलीच्या. तर ते म्हणायचे की पूर्वी तो माणूस जो आलेला आहे तो कसा आहे आपल्याला माहीत नाही, त्यामुळे रॉक बॉटमवाल्या स्टोऱ्या सांगितल्या जायच्या. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर मला कळतं की तुमचा वयोगट असतो ना त्याप्रमाणे तुम्ही, मी सांगत होतो ठाणा झोनमध्ये न्यू कमर ओरिएंटेड मीटिंग असतात. म्हणजे पहिला 2-3 अनुभव, मग एखादा मद्यपाश आजार, आणि नंतर मग जमलं तर टिंगटॉंग. विश्वनाथ गुरुजी म्हणायचे त्या ह्याच्यामध्ये कशामध्ये लग्नामध्ये ते टिपटी वाजवतात ना, बँडबाजा वाजवतात, ते बँडबाजाकडे कोणी लक्ष नसतं देत, पण तो बँडबाजा वाजवायचा असतो. तसं म्हणाले बड्डे बॉयचं शेअरिंग झालं आणि हे काय ते खायचं प्यायचं वाटून झालं की मग म्हणाले जनरली रिकव्हरीवाल्याला शेअरिंग करायला सांगतात, पायऱ्यावाल्याला. त्याच्यामुळे हसायला येतं आज मागे वळून आठवतं तेव्हा. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये तुमचं वय काय त्याप्रमाणे तुम्हाला ती मीटिंग आवडते नावडते जे काय असेल ते. मीटिंग आवडण्यासाठी करतो का मीटिंग आपण, असं नसतं. पण एखादी मीटिंग मला खूप भावली, खूप आवडली, खूप बरं वाटलं, असं होऊ शकतं ना, काही प्रॉब्लेम नाही. पण ह्या मीटिंगमुळे मी कशाला आलेलो इथे मीटिंगला, दारू पिऊन माझी वाट लागलेली होती. काही वर्षानंतर मला अजूनही कधी वाटतं बरं का, मी हाय बॉटम केस आहे, मी 1-2 वर्ष अजून थांबायला पाहिजे होतं, मग यायला पाहिजे होतं. मग मीटिंगमध्ये कोणीतरी न्यू कमर स्टोरी सांगायला लागतो, आणि त्याची ती स्टोरी ऐकली आपण की मग लक्षात येतं, अरे ह्या सगळ्याच गोष्टी श्रीधर तू गधड्या केलेल्या होत्यास, आणि तू कुठल्या तोंडाने सांगतो मी हाय बॉटमवाला आहे म्हणून. त्याच्यामुळे कळायला लागतं की नवीन माणसाची स्टोरी ऐकली की आपल्याला खात्री पटते की बाबा रे, आपण दारुडे आहोत म्हणून आपण इथे मीटिंगला आलेलो आहोत. आणि हे कळल्यानंतर मग पुढचा प्रवास सुखरूप होतो. अनेक अडचणी असतात आयुष्यामध्ये, त्या सगळ्या अडचणी आपल्याला स्पॉन्सरबरोबर बोललं पाहिजे, त्यातनं मार्ग काढला पाहिजे. पण प्रत्येक वेळी लगेच दुसऱ्या क्षणी स्पॉन्सर उपलब्ध असतोच असं नाही. काल मी पुण्याला गेलो होतो, एक सभासद मला म्हणाला, मी त्याला 3-4 वेळा फोन केला माझ्या स्पॉन्सरला, त्याने घेतला नाही आणि रिव्हर्ट बॅक पण केलं नाही. त्याच्यामुळे मला राग आला, मग मी त्याला सोडून दिला. अरे मी म्हटलं स्पॉन्सर काय आन्सरिंग मशीन आहे का की तू पैसे टाकले म्हणजे त्याने झक मारून तुझं ऐकलंच पाहिजे असं आहे? तो पण माणूस आहे, तो पण सभासद आहे, तो पण भावनिक माणूस आहे. त्यामुळे तो बिझी असेल, विसरला असेल, त्याला तू हे देशील की नाही, डिस्काउंट देशील की नाही? ते काय स्पॉन्सर घेतला म्हणजे काय त्याने ऐकलंच पाहिजे असं कुठे? त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये येऊन मला अनेक संकल्पना कळल्या. मुकुंदसारखा माणूस भेटला ज्याने मला पुस्तकं दिली,
इंग्रजी पुस्तकं तेव्हा मिळत नसायची. आता इंटरग्रुप GSOमध्ये मिळतात, पूर्वी मिळत नसायची. मग जे सभासद तिकडे जायचे परदेशामध्ये ते विकत आणायचे इथल्या लोकांसाठी आणि मग ते पुस्तकं द्यायचे कोणाला, मग मुकून त्यांना त्यांच्याकडनं घेऊन यायचं आणि मला द्यायचं. आणि मला पुस्तक जे मिळालेलं आहे विकत, ते कोणी विकत आणलं होतं परदेशातनं ते मला माहीत नाही, ते मुकुंदलाच माहिती आहे. त्याच्यामुळे मिटिंगमध्ये आल्यामुळे मी मुकुंदला ओळखायला लागलो. त्याच्यानंतर मिटिंगचे पण अनेक प्रकार आहेत ना. मी त्या JKच्या मिटिंगला जायचो. आता हे जरा लांबतच चाललं आहे जास्त. JKच्या मिटिंगला जायचो तर खरं सांगायचं तर मी वडा खायला जायचो. कारण त्यांची ना ती JKची मिटिंग कंपनीची मिटिंग होती, इंडस्ट्रीयल मिटिंग होती. त्यामुळे त्यांची कॅन्टीन जी होती त्या कॅन्टीनमध्ये तेव्हा म्हणजे मी आता 34 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा 10 पैशाला वडा मिळायचा आणि ते कागदाच्या पिशवीमध्ये भरून मुकुंद रामचंद्र आमचे डॉक्टर वैभवना माहीत असेल, ते त्यांच्याकडे ते सभासद आहेत सगळे JKला अजूनही ठाण्यामध्ये. तर ते पिशवीत भरून वडे आणायचे. आणि बरं माणसं मुकुंद फटकळ असायचं. त्यामुळे मुकुंद सांगायचा एक विषय ठेवलेला आहे मीटिंगमध्ये, त्याच्यावर बोलायचं. साला झिरो आहे तू. तो बघ तो काल आलेला श्रीधर, तो कसा फटाफट विषयावर बोलतो, तुला साला एवढी वर्ष झाली. आणि तो लाच काढायची त्यांची. त्यामुळे मिटिंग त्या विषयावरतीच बोलायला लावायचं तो. त्याच्यामुळे जुने सभासद असायचे. काही नाव डायबिटीस असायचं, काही ब्लड प्रेशर असायचं, तेल नाही चालत. मी त्यावेळेला 28 वर्षाचा होतो. त्याच्यामुळे मी 10-12 वडे खायचो ना राव चायला. बरं त्याला काय मिरची फिरची वडा सांबार बिबार काय भानगड नाही. हात पुढे करायचा, म्हणजे ते लंगरला हात पुढे करतात ना, सरदारजी लोकांच्या प्रसाद देतात ते हात पुढे करतात, दोन्ही हात असे पुढे करायचे असतात. मग तसं ते हात पुढे करायचे. दिला तर दिला कधीतरी मुकुंदने कागद बिगत द्यायचं एक चिटकुरत ठेवून, त्याच्यावरती मग हे सगळे वडे आम्ही ठपाठप. आणि तो राऊंड मारायचा असा, ते 2-3 द्यायचा आणि पुढे जायचा. तर आम्हाला देताना एक द्यायचाच नाही तो, बाकीचे म्हातारे कोतर एक ओढ घेते. आणि JKच्या मिटिंगला जाण्याचं आणखी एक आकर्षण होतं ते म्हणजे हे खायला बटाटे वडे भरपूर खायला मिळणे. आणि माझं तर खाण्याचं फारच आकर्षण आहे. आणि माझं एक पद्धत आहे की मी मिटिंगला जाताना पोट भरूनच जातो, मी रिकाम्या पोटी जात नाही. नाही तर रिकाम्या पोटी गेलं तर काहीतरी चिडचिड होते, भांडणं होतात. त्यामुळे मी मिटिंगमध्ये भरपेट जातो. आणि प्रत्येक मिटिंग रूमच्या बाहेर माझी ठिकाणं ठरलेली आहेत. सँडोस रोडला उतरले की पहिला मलाई केक खायचा, दूध प्यायचं. अमुक ठिकाणी उतरले की बटाटा वडा खायचा. नवप्रकाशला जायचं असेल तर तलाव पहिले पाणीपुरी खायची. आत्ता मी परवा गेलो पाणीपुरी खायला, बघितलं तर अरे इकडले पाणीपुरीवाले सगळे उठले, म्युन्सिपाल्टीने सगळ्यांना उठवले. एकीकडे लाईनीत गाड्या असायच्या माझ्या लहानपणी. आणि आमच्याकडे सुभाष के आम्हाला त्यांच्या गाडीने घेऊन जायचे मिटिंगला. कधी सुभाष के नसले आणि आम्ही 2-3 जण असले तर त्यांच्या मिसेस असायच्या, त्याही नसल्या तर मग ड्रायव्हर असायचा. ड्रायव्हर आणि गाडी अण्णाची आणि गाडीमध्ये बसणारे आम्ही. त्याच्यामुळे ते कधी अण्णा असेल तर अण्णा पाणीपुरी खायला घेऊन जायचा. अशी प्रत्येक मिटिंग रूमच्या बाहेर, डोंबिवलीच्या मिटिंगच्या बाहेर ते दाल वडा खायचो मी. अशी गंमत जम्मत प्रत्येक मिटिंगच्या बाहेरची माझी ठरलेली होती. खायची प्यायची मजा. कोण भेटणार तिथे ठरलेलं असायचं. कल्याणला गेलं की आनंदसी भेटणार, काय श्रीधर कसा आहेस, असं ते लांबूनच ओळखायचे आणि विचारायचे. मला प्रश्न पडायचा, आयला हे कसं काय ओळखतात सगळ्यांना, एवढ्या लोकांची नावं लक्षात राहतील का आपल्याला. डोंबिवलीला गेलं की रंगनाथ बापू भेटायचे, प्रकाश असायचा. कळव्याला गेलं की गजाभाऊ असायचे. JKला गेलं की मुकुंद असायचा. मुलुंडला गेलं की अनिल डी, प्रफुल्लभाई असायचे. स्टॅनली अंकल असायचे. त्यामुळे असे माणसं त्या ठिकाणी ठरायची. आणि माझ्या लहानपणी अल्कॅथॉनला कोण स्पीकर आहेत ते आधी सांगितलं जायचं आणि मग त्या अमक्याला ऐकण्यासाठी आम्ही लांबून जायचो. आता अर्थात वयोमानानुसार 66व्या वर्षी मी नाईट विजेल अल्कॅथॉन बऱ्याच कमी केल्यात. रेग्युलर मिटिंगला पण मी कमी जायचं, म्हणजे जवळपासच्या रेग्युलर जातो, पण लांब सुपारी असेल तर घेताना त्रास होतो. कोणतरी बरोबर असला तर जातो. तर हे सगळं विषय जो चाललेला आहे तो कशाचा विषय, आजचा विषय होता सतत मिटिंग केल्याने मी आनंदी राहतो. बरोबर आहे. मिटिंग का तर मी विमा काढतो. मग डॉक्टर बॉबने आपल्या शेअरिंगमध्ये तिथे लिहिलेलं स्टोरीमध्ये, मी इथे येतो आहे तो मी विमा काढतो, इन्शुरन्सचा प्रीमियम देतो आहे की अजून मला दारूपासून दूर आहे, त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येतो, परतफेड करण्यासाठी येतो. इतरांनी मला जी मदत केलेली ती त्यांच्या नावाने गळा काढून किती तो भारी असं करून चालणार आहे. तसं मी केलं पाहिजे. तर नुसताच माझा स्पॉन्सर भारी नाही, तुम्ही स्पॉन्सी घेतला आहे का. अनेक नवीन सभासदांना मला सांगायला लागतं 5 वर्षाच्या आसपास असलेल्या, अरे तुम्ही स्पॉन्सी घ्या ना. कसा मिळतो स्पॉन्सी, म्हटलं जाहिरात द्या पेपरमध्ये, आमच्या इथे श्रीकृपे करून जाहिरात द्या, स्पॉन्सी घेणे आहे. असं नसतं. अरे एखादा नवीन असेल त्याच्या खांद्यावर हात टाकायचा, त्याच्या अडचणींचा आपण प्रेमाने त्याची चौकशी करायची, त्याला काय मदत करता येण्यासारखी आहे. प्रत्येक वेळी काय पैसेच मागतोत सगळेजण असं नाही हो.
त्याला सल्ला पाहिजे असतो, त्याला काहीतरी मार्गदर्शन हवं असतं. आपण काय केलं ते आपले अनुभव सांगितले की तो काही दिवसानंतर तुम्हाला काल मला कोणी आमच्या ह्यानी सांगितलं, पिंपरीच्या माझ्या मित्राने सांगितलं की 3 नवीन सभासदांनी माझ्याकडनं टोकन घेतलं आणि टोकन घेताना माझ्या छाती भरून आली होती. पण म्हणाले आमचा शिवा तिथे बसला होता. शिवा म्हणाला, हे भाऊ सांभाळून राहा रे, एवढ्या लोकांनी तुझ्याकडे टोकन घेतलेत. कारण दारुड्याचा अहंकार कशाने फुगेल काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे भले भले लोक दारूकडे गेलेले आहेत, वेगवेगळी कारणं आहेत आणि त्या कारणांपासून दूर राहण्यासाठी मला अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगला सतत यायला पाहिजे. मी सतत मीटिंग करतो म्हणून मी आनंदी राहतो. मी ह्या मीटिंगला जाणार नाही, त्या मीटिंगला जाणार नाही, हा मला आवडत नाही, अमुक, असं कधीच केलेलं नाही. किंबहुना एकदा सर्वेशनी मला सांगितलं होतं की तुम्हाला रिवायवर ग्रुपला शेअरिंग देणार नाहीत, कारण तुम्ही त्या कुठला ग्रुप तो मुसाफिर ग्रुपचे सभासद आहात. त्यामुळे माझं डोकं फिरलं. मी दुसऱ्या दिवशी लगेच मीटिंगला गेलो रिवायवरच्या, आणि रिवायवरला मला ओळखणारे कमी होते, पण तो सेक्रेटरीने कुठून तरी मला ओळखला आणि माझ्या कानात येऊन सांगितलं अमुक अमुक विषयावर शेअरिंग करायचं आहे. आणि मी शेअरिंग केलं. नंतर सर्वेसला म्हणलं बघ चायला तू नाही ते याचा अर्थ मुसाफिर ग्रुपमधल्या सगळ्यांनाच देतात नाही, बॅन केले असं नाही, अपवाद आहात तुम्ही म्हणाले. म्हटलं असेल, मला नाही माहिती, पण मला कुठे शेअरिंग देणार नाही असं काय मी वाईट कृत्य काही केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मला सगळीकडे शेअरिंग देतात. मी स्टार स्पीकर आहे, मला माहिती आहे. आणि म्हणूनच हे इतरांपर्यंत पोचवण्याचं काम की बाबा सतत मीटिंग करा, तुम्ही आनंदी राहाल, सगळ्या प्रॉब्लेमसहित आनंदी राहात. प्रॉब्लेम सुटेल असं काय आपण म्हणत नाही आहे की मीटिंगला आले की तुम्हारी सब समस्याओं का समाधान हो जाएगा, असं काय होत नाही चायला. पण समस्यांना सामोरं कसं जायचं, किंवा आमचे तानाजी म्हणायचे नवीन समस्या निर्माण करायच्या नाहीत, माझ्यामुळे नवीन समस्या निर्माण होता कामा नये, एवढं तरी म्हणेल मी मीटिंगमध्ये शिकतो. त्यामुळे वेगवेगळी कितीतरी छान छान मी शेअरिंग ऐकलेली आहेत. आता मी थांबतो, हा विषय लांबतच चालला आहे, कदाचित भाग दुसरा करावा लागेल. आजची तारीख आहे 29 सप्टेंबर 2025, दुपारचे 2 वाजत आलेले आहेत. माझ्या घरी मी रेकॉर्डिंग केलेलं आहे. विषय होता मीटिंग केल्याने, सतत मीटिंग केल्याने मी आनंदी राहतो. या संदर्भातले माझे अनुभव, बरेच अनुभव आहेत, त्याचं विश्लेषण करायला लागेल, ते एक व्यवस्थित सेटअप मांडायला लागेल, मग करता येईल. पण आज मला बऱ्याच दिवसात सुरसुरी आली. एकाने सांगितलं हो ते मीटिंगचं महत्त्व या विषयावर तुमच्याकडे एक पण शेअरिंग नाही, काय फायदा तुमचं ऐकून, आम्ही अमुक आहे तुम्ही, जरा चिमटा काढला मला. म्हणून मी एकदम लगेच ढँट करून टाकतो आता लगेच. चला करून टाकलं. ओके, थँक्यू, बाय बाय. वन डे ॲट अ टाईम. ऐका, शेवटपर्यंत ऐका. लगेच एकदम ऐकता येत नसेल तर तुकडा करून ऐका. सबस्क्राईब करा, इतरांना फॉरवर्ड करा. माझ्या लिस्टमध्ये जेवढे लोक आहेत त्यांना मी फॉरवर्ड करतो. त्यांच्यात जर का तुम्हाला नको असेल तर सांगा मला, कारण ब्रॉडकास्ट लिस्ट लिमिटेड असते, त्याच्यापेक्षा जास्त नाही टाकता येत. त्याच्यामुळे तुम्ही म्हणालात की नका पाठवू तर नाही पाठवणार. आणि सगळ्यांना मला ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये घेता येणार नाही. तर काही जण सांगतात अरे ह्या नवीन आहे, ह्याला पाठव तू. तर मी त्याला नम्रपणे सांगतो, अरे माझ्या ब्रॉडकास्ट लिस्ट भरली आता, तर आता तू पाठवणार आहे बाबा, तू असं एक तुमचं. आणि अनेक जण पाठवत आहेत बरं का, मला माहिती आहे, कल्पना आहे मला, नो प्रॉब्लेम. ओके, चला, थँक्यू, बाय बाय, गुड डे. वन डे ॲट अ टाईम. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे, आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. येत रहा. वन डे ॲट अ टाईम. बाय बाय, थँक्यू.